क्वेश्चन आहे फाइंड द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ बेजर कर्व. असे 4 पॉईंट दिलेले राहतील B0, B1, B2, B3 पर्यंत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऑल्सो फाइंड 0.4 असं दिलेलं राहतं. ठीक आहे. मग सिम्पल सोल्युशनमध्ये लिहायचं. हा जो पीच्या ब्रॅकेटमध्ये असतो का याला टी म्हणते. मग सिम्पल काय केलं आपण T = 4 लिहून टाकलं. ठीक आहे. हा बेजर कर्वचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. काय फॉर्म्युला पाठ करून घ्या. हा फॉर्म्युला पाठ करून घ्या. 3C0 T0 1 - T 3 - 0 असं फॉर्म्युला पाठ करून घ्या. इकडं B3. मग सिम्पल आपल्याला ना या फॉर्म्युलाला छोटं करायचं आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे का B0, आता इथं B0 आहे, B1 आहे, B2 आहे, B3. हे जी व्हॅल्यू आहे ना ही फक्त इथं घालायची आपल्याला. आणि हा T दिसतोय का या Tमध्ये 0.4ला घालायचं आहे. म्हणजे आपली पॅरामेट्रिक इक्वेशन निघत लगेच. मग काय करायचं आता याची व्हॅल्यू तर आपल्याला माहीत नाही. मग त्याची व्हॅल्यू किती सिम्पल आहे काढायची सांगतो मी दोन. 3C0 घ्यायचं = 3C0 घेतलं ना. मग याची व्हॅल्यू कशी काढायची. कॅल्क्युलेटर घ्यायचं. बघ 3 दाबायचं. नंतर बघा हा जो NCR नावाचा शब्द आहे का याला दाबायचं म्हणजे C येतो. त्याच्यानंतर 0 आहे ना मग त्याची व्हॅल्यू किती येते 1. मग याची 1 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे 3C1. मग 3C1ची किती येते 3 येते. त्याच्यानंतर दुसरा किती आहे 3C2. 3C2ची 3 आणि 3C3ची 1 येते. ठीक आहे. हे 4 व्हॅल्यू कसे भेटले ते कळलं. त्याच्यानंतर आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. मग P of T म्हणजे व्हॅल्यू पुट करायची म्हणजे ही व्हॅल्यू याच्यात घालायची फक्त. मग आता याची व्हॅल्यू काय आहे C30ची व्हॅल्यू काय आहे 1 आली काय मग इकडून घेतली आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर T0ची व्हॅल्यू काय 1च असते. ठीक आहे. मग ती पण 1 घेतली आपण. ठीक आहे. असं ब्रॅकेटमध्ये लिहून दिलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 - T आहे तसंच लिहून टाकला. 1 - T वर काय 3 - 0 किती येतं 3 येतं. ठीक आहे. प्लस 3C1ची व्हॅल्यू किती आली 3. त्याच्यानंतर पुढं काय T1. आता कोणत्या पण संख्या आता T1ची काय येते कोणत्या पण संख्येला 1 केलं तर T1चा T1च येतो. ठीक आहे. जर आहे तसंच लिहून टाकायचं. नंतर 1 - T आणि त्याच्यावर काय आहे 3 - 1 म्हणजे 2 आलं. नंतर B1 आहे तसं लिहून टाकलं. ठीक आहे. परत प्लस B1च्या नंतर काय आहे 3C2. 3C2ची व्हॅल्यू किती आली 3. त्याच्यानंतर 3C2च्या पुढं काय T² आहे. मग T² तसंच लिहून टाकला. ठीक आहे. त्याच्या पुढं 1 - T आहे तसंच लिहून टाकला. 3 - 2 किती येतं 1. पुढं काय आलं B2 तसंच घेतला. ठीक आहे. प्लस पुढं काय आहे 3C3. मग 3C3ची व्हॅल्यू किती आहे 1 बरोबर. त्याच्या पुढं काय आहे T³ डोक्यावरती 3 आणि पुढं काय आहे 1 - T. हा 1 - T आणि याच्या पुढं B3. त्याच्यावर काय डोक्यावरती 3 आहे मग त्याचा 0 येतो. ठीक आहे. 3 - 3 0 आणि पुढं B3. ठीक आहे. एक भेटलं आपल्याला. फक्त याला आता याच्यात व्हॅल्यू पुट करायची आहे सिम्पल. परत याला थोडं सॉल्व करायचं. पुढं 1 × 1 किती येतं 1च येतो. आणि 1 × हे इथंच कॅन्सल होईल 1 T. ठीक आहे. कारण की 1 नी 1ला गुणलं 1 आलं आणि ह्या 1 तयार झाले याला गुणल्यावर तोच आन्सर आला. ठीक आहे. प्लस सॉरी इकडं B0 घ्यायचं राहिलं आपण. ठीक आहे. नंतर B0 जसं आहे तसं घेतलं. इकडं बघा B0 इकडे आहे ना. याच्यानंतर काय आलं B0 प्लस 3T1 1 - T² B1 प्लस 3T² 1 - T1 प्लस B2 प्लस 1 - T 1 - T B3. ठीक आहे. घेतलं. आता फक्त वरच्या जे व्हॅल्यू दिली ना आपल्याला कोणत्या व्हॅल्यू हे 4 व्हॅल्यू फक्त त्याच्यात पुट करायचे आहे. ठीक आहे. सिम्पल P of T याला P of T म्हणते. ठीक आहे. 1 - T तसंच येईल. ठीक आहे. 1 - T तसं झाला. B0ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे घेतली का.
फक्त पुट केल्या B0ची व्हॅल्यू 1 1 घातली प्लस 3 आहे तसा T1 आहे तसा 1 मायनस टी पण तसाच स्क्वेअर B1ची व्हॅल्यू काय 4 3 बरोबर प्लस B1 पर्यंत झालं त्याच्यानंतर 3 2 स्क्वेअर 1 मायनस टी रेस टू 1 B2ची व्हॅल्यू काय 2 4 2 4 ठीक आहे प्लस 1t स्क्वेअर 1t स्क्वेअर 1t इकडून घेतला ना 1t स्क्वेअर आणि याच्या डोक्यावर ज्याच्या डोक्यावरती 0 आला ना त्याची व्हॅल्यू 1च असते मग 1 लिहून घेतो ठीक आहे आणि B3ची व्हॅल्यू काय 2 3 ठीक आहे हे जे आलं ना हे आपलं इक्वेशन आहे दिस इज द पॅरामेट्रिक इक्वेशन द पॅरामेट्रिक इक्वेशन ठीक आहे हे अर्ध झालं ठीक आहे एवढं केलं ना तर हे अर्ध भेटत याचे फोटो मी तुम्हाला सेंड करतो झालं याच्यानंतर आपल्याला पुढचं सॉल्व करायचं आहे ठीक आहे पुढचं सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय काढायचं आता 0.4 त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं आहे ना 0.4 मग तो फाइंड करायचं आहे ठीक आहे असे क्वेश्चनमध्ये 3 दिलेले राहतात मग तुम्हाला एकच सांगतो कारण की सगळे सेमच राहतात 0.4 मग हा जो आपला फॉर्म्युला काढला ना हाच फॉर्म्युलामध्ये ती टीची व्हॅल्यू पुट करायची सिंपल आता एक मिनट सिंपल मग तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा काय काढला आता आपण P of t is equal to 1 minus t क्यूब 1 1 ठीक आहे त्यानंतर प्लस काय घेतलं होतं 3t 1 1 मायनस टी स्क्वेअर त्याच्यानंतर काय होता 4 3 ठीक आहे प्लस 3t स्क्वेअर 1 मायनस टी त्याच्यानंतर 2 4 4 मध्ये लिहितो मी फक्त बस बाकीचं काहीच नाही 1t स्क्वेअर त्याच्यानंतर 1 2 3 ठीक आहे आता याच्यात काय करायचं आहे आपल्याला पुट t इज इक्वल टू 0.4 म्हणजे या टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे 0.4 घालायचं आहे मग सिम्पल आता स्टार्टिंगपासूनच लिहायचं आहे पी म्हणजे टीची व्हॅल्यू काय आता 0.4 आहे ठीक आहे म्हणजे इक्वल टू 1 मायनस जसं आहे तसं लिहायचं टीची व्हॅल्यू काय आहे आता 0.4 आहे ठीक आहे जसं आहे तसं लिहून टाकायचं पुढं जिथं जिथं टी आहे ना तिथं फक्त व्हॅल्यू चेंज करायची 1 1 प्लस 3 इथं काय 0.4 टीची व्हॅल्यू त्याच्या डोक्यावरती 1 त्याच्यानंतर काय 1 मायनस टी सॉरी टीची व्हॅल्यू काय 0.4 आहे त्याचा स्क्वेअर पुढं व्हॅल्यू कोणती आहे ती 4 3 लिहिली ठीक आहे त्याच्यानंतर प्लस 3 परत 3च्या पुढं काय टी स्क्वेअर आहे मग त्याची व्हॅल्यू काय आहे 0.4 त्याचा स्क्वेअर परत ब्रॅकेटमध्ये काय 1 मायनस 0.4 टीची व्हॅल्यू बघा ब्रॅकेट त्याच्यानंतर 1 त्याच्या पुढं काय 2 4 ठीक आहे प्लस पुढं काय 1 टी 1 1 इथंच कॅन्सल होतील कारण की 1 गुणिले T3 किती येतात T3च येतं T3 गुणिले 1 किती येतात T3च येतं मग T3 नाही T3ची व्हॅल्यू काय आहे 0.4 ठीक आहे त्याचं क्यूब आणि पुढं काय 2 3 ठीक आहे झालं सिम्पली यांचं आता सॉल्व करायचं मग फर्स्ट ऑफ ऑल जिथं जिथं वजाबाकी आहे ना तिथं बेरीज वजाबाकी करून घ्यायची